द्वारका. महाभारत काळापासून असलेल्या या शहराचं नाव ऐकल्यानंतर माझ्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की आजही हे पुरातन शहर जसंच्या तसं असेल का? म्हणून या शहराला जवळून अनुभवण्यासाठी मी निघालोय श्री द्वारकाधीशांच्या दर्शनाला. चला तर मग बघूया अशी कुठली रहस्य या शहरात दडली आहे. पण त्याआधी स्वागत आहे तुमचं प्रवासी रुपेश युट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम द्वारकेला पोहोचायचं कसं हे जाणून घेऊया. तसं माझ्या प्रवासाची सुरुवात होते चंद्रपूर या शहरातून. मी निघालोय पुरी ओखा म्हणजेच द्वारका एक्सप्रेसने. 1467 किलोमीटरचा अंतर पार करून ही गाडी 26 तासानंतर द्वारकेला पोहोचते. मी ज्या ट्रेनने निघालोय ती फक्त सोमवार या दिवशीच असते. सकाळी 7:20 ला चंद्रपूर या स्थानकावरून दुसऱ्या दिवशी जवळपास 9:50 ला द्वारकेला पोहोच. तर मी येऊन पोहोचलोय द्वारका रेल्वे स्थानकावर. इथे राहायची सोय कशी करायची याबद्दल मी सांगतो. जर तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने इथे येत असाल तर तुम्हाला स्वस्तामध्ये राहायला धर्मशाळा उपलब्ध आहे. पण जर तुम्ही एकट्याने इथे येत असाल तर धर्मशाळेत प्रवेश दिला जात नाही. आता मी ज्या हॉटेल्समध्ये रूम बुक केली होती ती मला 750 रुपये प्रति दिवसाप्रमाणे मिळाली होती. पायी चालत मी पोहोचलोय मंदिराच्या आवारात. मंदिरात प्रवेश करण्याआधी तुम्हाला तुमच्या जवळील मोबाईल तसेच इतर सामान लॉकर रूम मध्ये ठेवावे लागेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दुपारी 1 ते 2 हे लॉकर बंद केले जाते. सुरक्षा रक्षक तुमची संपूर्ण चेकिंग केल्यानंतर तुम्हाला आत सोडतात. आणि आपण ज्या द्वारातून आत जातो ते द्वार म्हणजे स्वर्गद्वार म्हणून ओळखले जाते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मी जवळपास 2 तास मंदिरातच बसलेलो होतो. मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झाल्यास कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या यादव लोक समूहाला घेऊन इथे आले आणि ते इथे का आले यामागे सुद्धा एक रोचक घटना. त्याआधी मी तुम्हाला मंदिराविषयी सांगतो. असं म्हटलं जातं की हे मंदिर 2500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांचे पंतू श्री वज्रनाथ यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधलेलं होतं. 1472 साली महमूद बेगडा या विदेशी आक्रांताने मूळ द्वारकाधीश मंदिराला नष्ट केलं आणि 15 ते 16व्या शतकात याची पुनर्निर्मिती करण्यात आली. मंदिराची बांधकाम शैली ही मरुण गुर्जर वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. मंदिराच्या दिनचर्येविषयी सांगायचं झाल्यास सकाळी 6:30 मंगल आरतीला सुरुवात होते. 10:30 श्रृंगार आरतीमध्ये भगवान श्रीकृष्णांना नवीन वस्त्र व दागिन्यांनी सजवले जाते. दुपारी गोपीनाथ भोग आरतीमध्ये त्यांना 56 भोग चढवला जाते. तसेच संध्याकाळी 7:30 संध्या आरती आणि नंतर दिवसाचा शेवट शयन आरतीने केला जातो. आणखी एक महत्वाच्या प्रथेबद्दल सांगायचं झाल्यास मंदिरावरची जी ध्वजा तुम्ही बघत आहात ती दिवसातून 5 वेळा बदलल्या जाते. या ध्वजेची लांबी जवळपास 50 फूट एवढी विशाल असते. पण तुम्हाला माहिती आहे का, द्वारका या शब्दाचा अर्थ होतो स्वर्गाचे द्वार. द्वारका हे सौराष्ट्राची म्हणजेच गुजरातची पहिली राजधानी म्हणून ओळखले जाते. ज्या द्वारातून आपण प्रवेश करतो ते स्वर्गद्वार. आता जे तुम्ही बघत आहात ते आहे मोक्षद्वार, ज्यातून आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो. मोक्षद्वारातून खाली येताच इथे भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. तर 30 रुपयामध्ये तुम्ही पोटभर जेवण करू शकता. दर्शन घेतल्यानंतर भाविक या घाटावर स्नान करायला येतात. हे आहे गोमती घाट. हिमालयातून वाहत गोमती नदी अरबी समुद्राला मिळते. त्याच संगमावर गोमती घाट बनवला आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल. पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला दर्शन होतात या अथांग समुद्राचे. इथलं वातावरण खरंच मनमोहक आहे. समुद्र किनाऱ्यावर हे एक वॉच टॉवर पण आहे. इथे पण तुम्ही भेट देऊ शकता. चला तर मग काही वेळ सूर्यास्ताचा आनंद घेऊ. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? काही प्रश्न अनउत्तरितच राहिली आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. त्यासाठी सबस्क्राईब करा प्रवासी रुपेश या युट्यूब चॅनलला. परत भेटूया. जय महाराष्ट्र.